प्रशासनाची नजर तरीही सांगलीत गांधीबाबा जोरात. प्रचार संपताच शहरात पैशांच्या वाटपाची जोरदार चर्चा. सांगली महापालिका निवडणुकीचा प्रचार समाप्त होताच शहरात विविध ठिकाणी गांधीबाबांची मोठ्या प्रमाणात चलती दिसून आली. एकेका मतदानाचा दर 1 गांधीबाबा ते 6 गांधीबाबा म्हणजेच 500 ते 1000 असा चालू होता. अशी चर्चा आज दिवसभर शहरात होती. प्रशासन आणि विरोधी गटाकडून याला खीळ बसणार नाही यासाठीची दक्षता चोख घेण्यात येत होती. तर एका राजकीय पक्षाची रसद पदाधिकाऱ्यांनी मध्येच हस्तगत केल्याने उमेदवारांची अस्वस्थता वाढलेली आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी समाप्त झाल्यानंतर मतांची जुळणी करण्यासाठी मतांचे ठेकेदार आणि गल्लीतील टगे यांच्यासाठी पर्वणीची वेळ रात्री होती. यावेळी मतदार यादी घेऊन आपला विरोधी गटाचा अशी नावे निश्चित करण्यात येत होती. त्यासाठी जबाबदार कार्यकर्त्यांसोबत तरुणांची फौज रात्रभर कार्यरत होती. मतदारांना बोलावून त्यांचे मोबाईल नंबर लिहून घेण्यासाठी आणि तुम्हाला घरपोच गांधीबाबा भेटत असतील असे सांगण्यात येत होते. यासाठी उमेदवाराच्या हक्काच्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. ही व्यक्ती त्याला दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधून गांधीबाबा हातावर ठेवत होती. ज्या ठिकाणी अत्यंत चुरस आला होता तर काही ठिकाणी मतदानासाठी 500 ते 1000 असा दर निश्चित करण्यात आला होता. दरम्यान अंतिम क्षणी स्वबळाचा नारा देत मैदानात उतरलेल्या राजकीय पक्षाची रसद वाटेतच गायब करण्यात आल्याचे वृत्त आहे.